काय करतेस मीरा? आई, मी माझ्या सायन्स प्रोजेक्टसाठी संगणकात काय काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण खूप गोंधळ होतोय. हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि खूप काय काय पार्ट्स आहेत. अगं, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर समजून घेणं म्हणजे संगणकाची शरीर रचना शिकणं. मी तुला सोपं करून सांगते. मस्त, मला हा प्रोजेक्ट उत्तम करायचा आहे. संगणक काम करत असताना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर दोन्ही महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आता ते कसं काम करतं तर हार्डवेअर म्हणजे काय? हार्डवेअर संगणकाचं शरीर आहे, ते भौतिक काम करतं. हार्डवेअर म्हणजे माणसाची स्नायू आणि हाडांसारखं आहे. अगदी बरोबर. आता सॉफ्टवेअर म्हणजे काय तर सॉफ्टवेअर हे हार्डवेअरला काय करायचं आहे हे सांगणारं निर्देशकाचं संच आहे. उदाहरण म्हणजे ऑपरेटिंग सिस्टम जसं विंडोज, मॅक ओएस किंवा लिनक्स, आणि ॲप्स जसे यूट्यूब, गुगल क्रोम किंवा व्हॉट्सअप. सॉफ्टवेअरला मेंदू समज, तो निर्णय घेतो आणि शरीराला नियंत्रित करतो. सॉफ्टवेअरचे मुख्य 2 प्रकार आहेत. सिस्टम सॉफ्टवेअर हे मॅनेजरसारखं असतं, जे संगणकातील सर्व गोष्टी एकत्रित काम करतं. उदाहरणार्थ ऑपरेटिंग सिस्टम्स आणि डिव्हाइस ड्रायव्हर्स. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर हे रोजच्या वापराचे साधन असतात, जसं ब्राउझर्स, गेम्स आणि वर्ड प्रोसेसर्स. तर ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे मॅनेजर आणि ॲप्स म्हणजे काम करणारी लोक. अगदी बरोबर. एक मॅनेज करतो, दुसरे ते काम पूर्ण करतो. आता हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर एकत्रित काम कसं करतात? कल्पना कर की तू कीबोर्डवर एक की प्रेस करतेस. हार्डवेअर इनपुट सॉफ्टवेअरकडे पाठवतो आणि सॉफ्टवेअर त्या प्रक्रिया करून त्याला मॉनिटरवर दाखवतो. तर हे एकत्र काम करतं का? हो, ते एकमेकांशी सुरळीतपणे काम करतात. हार्डवेअरचे वेगळे वेगळे प्रकार आहेत. आता हार्डवेअरचे 4 प्रकार कोणते तर इनपुट डिव्हाइस, कीबोर्ड, माऊस, स्कॅनर हे आपल्याला सूचना देण्यास मदत करतात. आउटपुट डिव्हाइस, मॉनिटर, प्रिंटर हे परिणाम दाखवतात. स्टोरेज डिव्हाइस म्हणजे हार्ड ड्राईव्ह, USB ड्राईव्ह्स हे डेटा संग्रहित करतात. प्रोसेसिंग युनिट, CPU आणि GPU हे संगणकाचे मेंदू आणि स्नायू आहेत. धन्यवाद आई, आता मला समजले की संगणक कसं काम करतं. उत्तम काम मीरा. लक्षात ठेव, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर संगणकाच्या दोन्ही बाजूंवर आधारित आहेत. मीरा, तुला माहिती आहे, सुरुवातीच्या काळात जेव्हा संगणकाची निर्मिती झाली तेव्हा संगणक हा एका खोली एवढा मोठा होता. पण बघ, आता इतकी उत्क्रांती झाली आहे, तुझ्या हातात असणारा टॅब हा सुद्धा या संगणकाच्या उत्क्रांतीचा एक भाग आहे. पहिला कम्प्युटर एवढा मोठा होता हे मला माहितीच नव्हतं. ही माहिती मी माझ्या प्रोजेक्टसाठी वापरेन.